राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान काही दिवसांपूर्वी सुप्रिया सुळे यांनी केलं होतं। त्यामुळे सर्वांच्या भुया उंचावल्या होत्या। राष्ट्रवादीत काहीतरी शिस्त अशी चर्चा रंगली असताना आता त्यालाच बळ मिळणारं विधान हे समोर आलेलं आहे। राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही अजित पवार हे आमचेच नेते असल्याचं म्हटलं आहे। इतकेच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावाही शरद पवार यांनी केला। त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे। शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय असा सवाल केला जात आहे। शरद पवार हे बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते। यावेळी त्यांनी राजकीय धुरांनाही बुचकाळ्यात पाडण्याचे विधान केलेले आहे। अजित पवार हे आमचेच नेते आहेत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। त्यावर तुमचं मत काय असा सवाल शरद पवार यांना ज्यावेळेस विचारण्यात आला त्यावर अजित दादा नेते आहेत यात वादच नाही। फूट म्हणजे काय होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येत नाही, पण तशी स्थिती येत नाही। पण कुणीही पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे। त्यांनी वेळोवेळी निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येणार नाही असं स्पष्टीकरण स्वतः शरद पवार यांनी दिलेलं आहे। त्यामुळे आता सर्वांच्या भुया उंचावलेल्या आहेत की शरद पवार यांची नेमकी भूमिका काय, महाराष्ट्राचं राजकारण हे नेमकं कुठं चाललेलं आहे। चला आपण थोडक्यात बघूया। अजित पवार हे आमचेच नेते आहेत आणि राष्ट्रवादीत फूट पडली नाही असं विधान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं होतं। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलेच होते, पण सर्वसामान्यांच्या देखील भुया उंचावल्या होत्या। राष्ट्रवादीत काही तरी शिस्त अशी चर्चा रंगली असतानाच त्याला बळ मिळणारं विधान आता स्वतः राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांनी केलेलं आहे। ते म्हणाले अजित पवार हे आमचेच नेते इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीत फूट पडलीच नसल्याचा दावा शरद पवार यांनी केला आहे। त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलेला आहे। शरद पवार यांच्या या विधानामुळे राष्ट्रवादीत नेमकं घडतंय काय असा सवाल केला जात आहे। शरद पवार हे बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते। यावेळी त्यांनी राजकीय धुरांनाही बुचकाळ्यात पाडलेले आहे। शरद पवार हे बारामतीत मीडियाशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी हे विधान केलेले आहे। त्यामुळे आता सर्वच राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण उठलेले आहे की नेमके शरद पवार हे कोणत्या बाजूने आहेत। अजित पवार आमचेच नेते आहेत असं विधान सुप्रिया सुळे यांनी केलं आहे। त्यावर तुमचं काय मत आहे असा सवाल शरद पवार यांना करण्यात आला। त्यावर अजितदादा नेते आहेत यात वादच नाही। फूट म्हणजे काय? पक्षात फूट कधी होते? जर पक्षातील एक गट वर्ग वेगळा झाला तर देश पातळीवर तर फूट पडली म्हणता येते, पण तशी स्थिती येथे नाही। पण कुणी पक्ष सोडला, काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली तर तसा निर्णय घेण्याचा लोकशाहीत त्यांना अधिकार आहे। त्यांनी वेगळा निर्णय घेतला म्हणजे फूट पडली असं म्हणता येत नाही। अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांची बाजू घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांची बीडमध्ये सभा होणार आहे, त्यावरही त्यांनी भाष्य केले। लोकशाहीत सभा घ्यायला अडचण नाही, त्याबाबत चिंता नाही। लोक जाहीर सभा घेऊन भूमिका मांडत असतील तर त्याचा आनंद आहे। त्यामुळे जनतेला कळेल सत्य काय आहे। त्यामुळे कुणीही सभा घेऊ भूमिका मांडत असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो। अशा शब्दात शरद पवार यांनी अजित पवार यांची बाजू घेत मीडियासमोर आपली भूमिका मांडलेली आहे। लोकसभा निवडणुकीचा सर्वे आला आहे, त्यात देशात मोदीच येणार असल्याचं म्हटलं जात आहे, तर राज्यात महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याबाबत शरद पवार यांना विचारण्यात आले असता त्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली। मी सर्वे बघितलेला नाही, त्याचा बेस माहिती नाही, किती लोकांना विचारलं आणि कोणत्या लोकांना विचारलं माहिती नाही। मी जी विविध संस्थांकडून माहिती घेत आहे त्यावरून महाविकास आघाडीला सर्वात अधिक जागा मिळणार असल्याचं कळत आहे, असं देखील ते यावेळी म्हणाले।